चित्रपटाबद्दल बंदीशाळा याचं एक कौतुकच आहे. म्हणजे मुक्ता बर्वेसारखी माझी वन ऑफ द आवडती अभिनेत्री हा रोल साकारते आहे एका पोलीस अधिकाऱ्याचा. आणि बहुतेकांनी कोडमंत्र आमचं बघितलं असेल नाटक. त्याच्यात मी युनिफॉर्ममध्ये होतो आणि मुक्ता वकील होती. याच्यात थोडंसं उलटं झालेलं आहे की मुक्ता युनिफॉर्ममध्ये आणि मी वकील आहे या सिनेमामध्ये. अर्थात माझं जे काम आहे ते फिल्मच्या सेकंड हाफमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा ज्यांनी कोडमंत्र अनुभवलं आहे ते परत आमच्या दोघांची टसल टक्कर ती परत एकदा ऑन स्क्रीन लोकांना बघायला मिळेल. फक्त ती उत्कंठा यावेळेस आपण ताणून धरूयात मुद्दामून प्रेक्षकांची, कारण की मुक्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे जो उत्सुक आहे हा चित्रपट बघण्यासाठी. तर मला असं वाटतं की एका काय म्हणूयात त्याला इमानदार पोलीस अधिकाऱ्याच्या समोर वकील हा का आणि कशासाठी उभा राहतो आणि ते सवाल जवाब का घडतात, कोर्टरूम ड्रामा का घडतो चित्रपटात, ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर पहा. त्यामुळे ही उत्सुकता आपण अशीच ठेवूयात. पण माझी खात्री आहे की सगळ्या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि जेवढे मुक्ता बर्वे यांचे फॅन्स आहेत त्यांना हा चित्रपट एक ट्रीट असेल नक्की. म्युझिक ॲक्च्युली माझा संबंध म्युझिकशी, कारण की मी आत्ता म्हटलं तसं की माझं काम सेकंड हाफमध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष गाण्यांशी माझा काही तसा संबंध आलेला नाही आहे. पण एका गाण्यात माझा एक सहभाग आहे, कारण की ह्याच्यात एक आयटम नंबर आहे आणि माझ्या नशिबाने मुळशी पाटणच्या एक आयटम नंबरमध्ये मी होतो. आणि ह्या पिक्चरमध्ये सुद्धा एक ऑडियन्स म्हणून तरी या आयटम नंबरमध्ये माझा सहभाग आहे. आणि बाकीची गाणी मी जी काय ऐकली ते अमित राजनी खूप चांगली केली. आमच्या आधीच्या चित्रपटाचं फर्जनचंही चित्रपटाचं म्युझिकही अमित राजनी केलं होतं आणि तेही तितकंच मेलोडियस होतं. आता येतानासुद्धा मी गाडीतनं ॲक्च्युली 2 गाणी ऐकत आलो आणि ती जी प्रार्थना त्यांनी केलेली आहे ती खरंच लोकांना भावेल आवडेल अशीच आहे. त्यामुळे म्युझिकसुद्धा आज म्युझिक लॉन्चही होतं आहे. त्यामुळे सगळ्या लोकांना उत्सुकता आहे ती यावेळेस म्युझिक तरी लॉन्च होईल. आणि म्युझिक हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे बंदीशाळामध्ये, कारण की स्टोरी साधारणपणे काय असेल हे ट्रेलरवरनं लोकांना कळलेलं आहे की तुरुंग अधिकारी आणि कैदी यांच्याशी संबंधित काहीतरी हा विषय आहे. त्यामुळे आणि हे गाणं जेव्हा आत्ता आऊट झालेलं आहे त्याच्यावरनं हे कळतं की कैद्यांची ही प्रार्थना किंवा त्यांचं जे काही रेजिम असतं जेलमधलं त्याच्या संदर्भात हे गाणं आहे. त्यामुळे एकूण जर स्कोप लोकांना लक्षात आला असेल तर त्याच्या पुढे जाऊन म्हणजे एक इमानदार पोलीस अधिकारी, तुरुंगातले कैदी, त्यांचं जीवन आणि या पुढे जाऊन जे काही नाट्य चित्रपटात घडणार आहे ते नाट्य काय असणार आहे याची उत्सुकता सगळ्या लोकांना लागलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळेच जण आवर्जून वाट बघतो आहे 21 तारखेची.